नदी नाले लय पूर आला का हो? हा काय म्हणते, ढोरं वासर जात नसन त्याच्यातून नाही? मग नाही तर काय, तर तिथून तर वापस यायला लागलं मला. गेलोच कुठं मी तिकडे मग जंगलात. म्या म्हटलं काही फायदा नाही आहे पुरातून गेलो आणि तिकून यायच्या वेळेस जर चांगलाच पूर असला तर अटकून जाईन तिकडे. म्हटलं येऊन गेलो मग इकडेच वापस. मी काय म्हणतो, तुम्ही आता हे ढोराचं काम सोडूनच द्या. आता काही होत नाही, पायी चालत नाही म्हटलं. हा, आणि ह्या बरसात पाण्याचा वाखा होते तुमचा. काहीच जाता दोन जीवासाठी किती करायला लागते आपल्याला? किती लागून राहिलो असं सांग ना. सरकार आपल्याला देतेच 1500 रुपये दोघाले. 3000 होऊनच जाते. आणि काही पीक पाणी पेरतो आपण, ते होऊन जाते. आणि कायलेच एवढी करत बसता? म्हटलं आता होते बा तोपर्यंत करा. ज्या दिवशी नाही होणार जीव थकन त्या दिवशी सोडून देऊ म्हटलं. अहो पण तुम्ही जाता ना तर माझ्या जीव इकडे घोर लागला राहते मला. असं वाटते काय होईल बापा काय नाही. हा, हे बरसात पाण्याच्या दिवसात तर जास्तच जीव घाबरते. त्याच्यात काय म्हणते तर पाण्या पावसाचे इचू काटा हे किती राहते जंगलानं. नकाच जात जाऊ तुम्ही, आता सोडून द्या ते काम. कसं आहे, मलाच कोणाचा सहारा आहे मग तुमच्याशिवाय? हा, एकामेकाला आपण एकामेकाचा सहारा आहे. आणि सहाराच जर तुटला तर मग काय करावं एकट्या जीवानं? अरे काही नाही होत बुढे मले. आता कसं आहे, जे काम आता मी जिंदगीचं करून राहिलो ते आता त्या कामाशिवाय नाही केलं तर गमतही नाही. असं आहे ते. आता एवढ्या वर्षाचे डोरं चालून राहिलो, कधी काही झालं काय? व्हायला बसलं तर घरातही होते, नाही तर मग कुठंच नाही होत. नाही बापा, राहू द्या आता. आता काही करू नका. बस मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा सुन्याच्या हॉटेलात जाऊन बसत जा. त्याला माणसाची जरूरत राहते कनी. हा, माणसं उठू उठू पैते तर आपलं तेच पुड्या पड्या बांधाले. तर त्याला मला देत जा बा म्हणा, मला 5-50 रुपये द्यायचे असन तर. नाही दिले तर नाही दिले. पोरासारखं त्याच करावले काले दुसऱ्याचं केल्यापेक्षा. अरे तो तर म्हणते मले, काय म्हणते काकाजी सोडून द्या, किती दिवस झाले तो मागा लागलाय. आता आपणच म्हणतो बा जाऊ द्या, काय त्या पोराच्या मागं लावावं काय आपण? हा, आपलंच पोरगं असतं तर एवढं केलं नसतं. तो बिचारा जाणते म्हणून करून तरी राहिला. अरे चांगला आहे तो पोरगा म्हणून करते. नाही तर आजकाल तर माय बापाचं नाही करत तर दुसऱ्याचं करते काय कोणी? किती उपकार केले असं म्हणते तुम्ही तर जाणाले बसते काय? त्याचीच बहीण जाणून राहिली काय? सगळे स्वार्थी नसते, त्याच्यासारखे असते काही, आणि काही त्या सुशिलासारखी असते. आता तेच आपल्याला ओळखत नाही, चांगल्या घरी यायचं. हा, नाही तर नाही आपणच पालन पोषण केलं, लाईनाचं मोठं केलं. आज ना तसे लय पाय दुखून राहिले. जरासं गरम पाणी कर आणि त्याच्यात मीठ टाक, मस्त पाय शेकून घेतो अन मग वाढतात जेवाले. बस जेवण करू अन झोपून राहू. हो करतो, ठेवतो आता एका गंजात पाणी. स्वयंपाक तर झाला आहे. मी म्हटलं आता तुम्ही यान म्हटलं जेवण घेऊन करा म्हटलं. आणि मग अजून जाताच काय म्हटलं ढोरं घेऊन म्हटलं. तर साऱ्या गावातले लोक सांगून राहिले नदी नालेले पुरा आले म्हणते. मग तुम्ही यायचे होते तर माझ्या जीव मोठा घाबरे. मी म्हटलं बापा काय म्हटलं, मी बुडा फालतूच गेले म्हटलं हे तिकडे. काही गरज नव्हती म्हटलं जायची. अरे मी गेलो तर काहीच नव्हतं, चांगलं उघाडीच गेलो ना मी. आता तिकडे गेल्यावर आलो तर काय करू शकते माणूस? मी म्हटलं इकडे इकडे चाराव आणि येऊन जाव. आता ह्या दिवसाचं मी तसंही त्या नदीच्या पड्याला काही जात नाही, इकडेच चालत असतो. इकडेच तर लागून तेवढे पल्ला काय पडले. अरे काकाजी काय चालू आहे? कोण गेले नाही वाटते आज? कोण कोण पाहिजे रे बाबू रे? कोण होय तू? तुम्हीच पहा बा आता कोण होय. मी तर आता तुम्हीच वैकून नाही राहिले मले तर लोक काय वैकन? अहो सुन्या होय ना या. काय रे बा कोण? काय केलं म्हटलं? हे केस कापले वाटते त्या नाही? मी म्हणून राहिलो कोण पोरगा आहे म्हटलं, नवीनच दिसून राहिला बटा. काकाजी काय करून राहिले? ना म्हटलं काकाजी म्हणते कोण होय ओळखीचा नाही पायकीचा नाही, डायरेक्ट घरातच आला. काकाजी तुमच्या सुनीची ऑर्डर होती, केस कापून याचा म्हणे गावाले, म्हणे मला घ्यायला यांतो. म्हणून मग म्हटलं बा चला ठीक आहे. आता म्हटलं एवढं तर कापूनच टाकावं म्हटलं, म्हणून कापून टाकले. आता ते म्हणे चांगले नाही दिसत म्हणे, मला आवडत नाही म्हणे असे केस म्हणे. असं तरीच तर म्हणून राहिलो ह्या कोण होय गड्या. ओळखीचा आवाज येते पण चेहरा काही ओळखीचा नाही दिसून राहिला. ते तर केसायचे आहे ना. मलाच तर कसं तरी वाटून राहिलं, आरशात पाहिलं ना मी स्वतःला ओळखून नाही राहिलो. काय म्हटलं आपण कसं दिसून राहिलो आता? नाही रे, साजरा दिसून राहिला आता. हे लंबे लंबे केस वाढून घेतले होते मार पोरीबाई आणि चांगले दिसते काय ते. आता बरा दिसून राहिला. बरं म्हटलं तिनं केस कापून घे. काय करते रे मीरा? मीरा तर आताच तर सांगून राहिलो का तिनं म्हटलं का केस कापजा तेव्हाच गावाला घ्यायला ये जा. अखाडीला गेली ना ते, तिचे बाबा आले होते ना घ्यायसाठी. तो आलते रे बा तिचे बाबा, भेटले नाही जराशे. तुम्ही घरीच कुठं होते काकाजी? तुम्ही तर गेले होते जंगलात. मग मला विचारलं ते ना, मी म्हटलं आता काकाजी घरी नसते म्हटलं या वेळेस. मग ते चालले गेले मग मीराला घेऊन. मग घ्यायला कधी चालला रे आता? हा, घ्यायला चाललाय का टाइम आहे अजून? थांबणार आहे ती तिथं काही दिवस? 7 तारखेला जा लागते तिला घ्यायला. 7 तारीख सांगितली होती तर ते म्हणे नाही म्हणे मी थांबतो म्हणे. तर पहिले मी तिला 1 तारीख म्हटलं तर नाही म्हणे थांबू द्या म्हणे मला. तर ठीक आहे म्हटलं बा. मग 7 तारीख म्हणे, तर मग 7 तारखेला जाईन मी तिला घ्यायला. 8 तारखेला येऊन जाईन. असं असं 7 तारखेला नाही हो. आता गेली पहिल्यांदा तर गेली, आता लग्न झाल्यावर माहेरी. कोणी पुरी बारीला वाटते रे राव म्हणून. काकू आता लग्नालाच किती दिवस झाले? का रे, ते कालपासून गेली तर जरा आला कोण नाही इकडे? जेव्हा खावायला इकडे यायला पाहिजे होतं. आता मला काही माहित नाही, मी तिकडे आली नाही. हे ठोकावर ठोक येऊन राहिले शिरवे पाण्याचे, तर ये नाही झालं माहिती तिकडे. मग मी काही आली नाही बाबा तिकडे. नाही तर एखादा चक्कर माया विचार झालता मारावं म्हटलं दुपारी, पण येणं नाही झालं मायवालं. तर ते आता या लागत होतं का काकू मला जेवायला दे.
काकू आता जेवायला चाललो मी, मला भल्ली भूक लागली होती. घरी म्हटलं आता काय करू, जातो म्हटलं आता. न म्हणतो काकूला स्वयंपाक व्हायचा असं म्हणतो का मला आता जेवायला दे काकू. जेव ना तर, हे बाय मी स्वयंपाक करून ठेवलाय. त्या काकाजीले म्हटलं म्हटलं जेवून घ्या. तर ते म्हणते मग पायाला दुखून राहिले म्हणते, तर थकल्यासारखं लागून राहिलं म्हणे. म्हणून मग बसलो होतो आम्ही गोष्टी करत. काऊन काकाजी काय झालं पाहिले, चलता का दवाखान्यात? चला नाही तर मग उद्या आपण सकाळी चाललं जाऊ जरासं दवाखान्यात, अन दाखवून देऊ डॉक्टरले काय म्हणते काय नाही. कसं आहे, दुखणं काही बरोबर नाही आहे. एक तर तुम्हाला फिरा लागते जंगलं. तुम्हाला म्हणून राहिलो का आता जाऊ नका, तर तुम्ही ऐकत नाही. अरे आता होते तोपर्यंत करतो सुन्या, ज्या दिवशी होणार नाही कोणी त्या दिवशी टाकून देईल. आता कसं आहे, आपल्याला आदत आहे ती. कसं आहे, जर मी चाललो नाही ना तर घरात बसलो राहून जाईल म्हटलं, म्हणजे मग मायकून चाललं नाही होत जाईल असं म्हणतो मी. मग काय करशील सांग. त्याच्यापेक्षा आपलं गती चालत राहू माणसानं. हा, घरी राहिल्यापेक्षा आपल्याला पैसा पाणी येते, आणि आपलं जंगलानं भाजीपाला भेटते आपल्याला नवनवीन खा प्यायले. आणि गावात याची त्याले त्याची याले केल्यापेक्षा आपलं बरं राहते ते. दोरं वासराईत मन गमून जाते. तू वाढ मग आता ताटं वाढ काय, आणि दे त्याला दे मला दे, आणि तू जेवून घे. तिघ जण जेवून घेऊ आपण. आणि मी काय म्हणतो सुन्या, घरी जातो का आता इथं झोपशील? जातो ना काकाजी घरी, घरीच जातो, जेवून घेतो आणि चालला जातो. कायची भाजी केली आता? आलूची केली गड्या आता. भाजीला काही नव्हतं सुन्या, मग घेतली आलूची करून. आलू कापले आणि दिल्ली साताईनी. काय करतं मग आता हे म्हणे, आता कायची करतं म्हणे मग भाजी. तर मी म्हटलं आता काय करू, आलू आहे गड्या म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, कर म्हणे मग. तर मग केली मी मग आता आलूची भाजी. मग असं करू काय, अंडे आणू काय? जमन काय? अंडे जमत असन तर घेऊन येतो, करून घ्या मग भाजी. आता वक्तात नाही जमत ना रे बाबू रे, तुला खायचंच असन तर घेऊन ये मग. पण आता नाही होत. तू म्हणशील का आता वक्तातच झालं पाहिजे तर कसं होईल, अशी झाली याले त्याला उशीरच लागते जरासा. बरं वाढ मग काकू, चालते मला आलू गिलूची भाजी चालते. आणि ते आलू गिलू आणतो ना मी, तर घेऊन यायचं त्याच्यातले. काय घरी आणत बसतो अजून इकडे अलग. अरे मी हप्त्यात मागवले आणले होते. मागवले हप्त्यात बाजारात गेलो कोणी, तर साजरे 2 किलो आणले. तर आता बुटाबुटी आपण 2 जण. आणि काय आता ते सरते का आम्हाला, एका आलूची 2 आलूची भाजी केली तर आम्हाला सरत नाही. एक टाइमची उरून जाते त्याच्यातली, तर दुसऱ्या टाइमला खा लागते. आपल्या घरी तर कट्ट्यानंच आणतो काकाजी मी. समोसेसाठी आणा लागते की नाही, तर कट्ट्यानं चालू आणतो म्हटलं तिथून आपलं बाजारपेठेतून. डायरेक्टच आणतो तिथून. एक 2 कट्टे आणले का मग काय ते 2-3 दिवसात तर खतम होते. दादा, मी कितीक दिवस थांबणार आहे आता. तर माझं म्हणणं काय आहे, आता आखाडी तर झाली. चला ना मग घेऊन येऊन आईले तुमच्या सुनीले. हा, मी तिच्यासाठी ते सोन्याचे कानातले घेऊन आली आहे. तर मग मी दिन कशी तिले पहिले घरी घेऊन येऊ, आणि मग काय म्हणते तर मी मोकळी होऊन जातो जाले गावाले. एवढ्या लवकर चालली काय? थांब ना आता 8-15 दिवस. येत तर नाही 2-2, 3-3 वर्ष. आणि आली कोणती कोणतं थांबायला पाहत नाही. थांब जराशी आता. लागन तर भाऊजीला फोन करून मी सांगून देतो का बैल उशिरा येईन म्हणून. नाही, त्याचं गीचं टेन्शन नाही आहे दादा मले. कसं आहे आता, त्यानं तर मला म्हटलं तुला वाटतं तोपर्यंत राय म्हणे. पण इकडचं वातावरण पाहून कनी आता राहिले मन नाही करत दादा. आई बाबा होते कनी तेव्हा मस्त गमी ह्या घरात, आता गमत नाही इथं. असं म्हणजे हे इले म्हणतं काय, सुशीलाच्या व्यवहारानं म्हणतं काय तू? आता कसं आहे, तिचा स्वभाव तसाच आहे. आताचाच आहे काय, लग्न झालं तेव्हापासून आहे. पाहिलं नाही काय, आई बाबा सोबत पहिले कशी वागली ते. तर मग आता कोणती चांगली वागणार आहे ती? कसं आहे, तिला लहानपणापासून आई वडीलच नाही. तिला आई वडिलाचं महत्वच काय समजणार आहे? त्याच्यानं ती अशी करते, बहाडल्यासारखी करते ती. तर तू तिच्या याच्यावर लक्ष काही देऊ नको. नाही असं मग आता एवढं काही टेन्शन नाही. आता कसं आहे, मी तर त्याच्या याच्यावर एवढं लक्ष द्यायला पाहतही नाही. मग असं आहे, मी करून घेतो, मी खाऊन घेतो, करू नये कोणाला चारून देतो. त्याच्याबद्दल काही वांदा नाही कामागिमाविषयी. पण वहिनीचं कनी म्हणजे चेहऱ्याहूनच समजते का मी आली तर त्याला आवडत नाही, चांगलं नाही वाटत त्याला. मी ते जोर जबरदस्ती आल्यावानी येतो इथं. अरे तुझा भाऊ आहे ना, भाऊ आहे, भाषा आहे. आम्ही अंतर देतो काय तुले? हे एका भाऊजाईच्या ना काय होऊन राहिलं आहे? हा, हे पाय, आजही हे घर तुझ्या आहे. तू इथची पोरगी होय, त्याच्यानंतर तुझ्या इथं अधिकार आहे, समजलं? अन तिला हे माहित आहे का आपण जर इथं केलं नाही काही नाही तर हे हिस्सा मागते म्हणून, बरोबर नाही काय? त्याच्यानं तिला करणं भागच आहे. ते कसं आता सून नाराज व्हायचं कारण म्हणजे बाईसाहेबानं कुठून कुठून खुरापती दिमाग लावते आणि त्या पोरीचं नुकसान करायला बसली होती. अरे तिला हे समजत नाही का आपलंच वारस आपलंच आहे, आपल्या घरी येईन तर आपल्याला खुशी आहे त्या गोष्टीची. तर हे मूर्खपणा करायला निघाली होती बाईसाहेबा. त्याच्याशानं म्हणून राहिली दादा मी. माय म्हणणं ऐका तुम्ही. तुम्ही काय करा, काही दिवसासाठी पोराले आणि सुनीले अलग करून द्या. म्हणजे खरंच करून द्या. म्हणजे मी असं नाही तर मग म्हणान का घर फोडलं बा बहिणीनं. मी घर फोडाचा विषय नाही करून राहिली. त्याले दोघैले एकामेकाचे म्हणजे मन समजू द्या, विश्वास बसू द्या. वहिनी काय करते, त्याले मिसळूच देत नाही म्हटलं. अरे मी इले तेच म्हणून राहिलो, ते पोरग झुरून राहिलाय. हा, फोन लावत जाते, तिला म्हणते ये. त्या दिवशी तिथं गेला होता काय, तिच्या भावानं नाही म्हटलं असं. कोणता भाऊ कोणते मायबाप पाठवणार आहे असं केल्यावर इकडे सासूनं? हा,
ते का त्याच्या पोरीचा जीव वर आला काय का नाही बा काही झालं तरी चालते त्यानं सापास म्हटलं नाही म्हणे आम्ही पाठवत नाही जोपर्यंत सासू येत नाही पाठवणार तर आहेच ते काय तिथं ठेवणार आहे त्याची पोरगी पण इले समजलं पाहिजे ना बैले आता का आता जे झालं ते झालं चुकबुल होतच असते माणसाच्या यानं पण आता समजून घ्यायला पाहिजे ते कसं झालं आता हे म्हणते मी चुकत नाही ते म्हणते मी येत नाही म्हणजे आता इथून दोन्ही कोणाचं आपलं घोडं लंगडं झालं आहे ना ननदबाई झाले काय तुमच्या भावाचे कान भरून माझ्याविषयी निरा कानच भरत राहता कायले फालतू बोलून राहिली पहिले ऐकत जाणं कोण काय बोलते काय नाही का फक्त बोलताच येते का फक्त कानं दिले देवानं तर ऐकत जायचं कानानं कोणी काय म्हणून राहिलं काय बोलून राहिलं तुझ्या गोष्टी कायले सांगा ते मला कोणत्या गोष्टी आहेत तुझ्या सांगा चुकत्या सारा ऐकू येते म्हटलं मला बैरिणी आहे मी दोन कान आहे मला हा बरोबर ऐकायला येते ऐकूनच राहिली मी वहिनी अशा आहे वहिनी तशा आहे म्हणून वहिनी मी काहीच तर नाही म्हटलं एक शब्द नाही बोलली म्हटलं मी हा तुम्ही आता फालतूचा आड घेऊ नका माझ्यावर हा नाही तर सांगितलं नाही म्हणून मी आता बोलून नाही राहिली म्हणून होय काय हा मी नाही बोलून राहिली तुम्हाला बोललो तोंड फुटलं आता तर बोलायले तुम्ही म्हटलं नाही का आता हा का वहिनी चांगल्याने वागत वहिनीच्या नाही तर गमत नाही आता हा पहिले गमे आई बाबा होते तर आता गमून नाही राहिलं म्हटलं नाही का तुमच्या भावाले ते शब्द मी म्हटले मी म्हणतो ना मी मान्य करतो का ते शब्द मी म्हटले पण मी कोण्या गोष्टीसाठी म्हटले हे माहिती आहे का तुम्हाला हा खरोखर मी मन नाही लागत आता इथं म्या म्हटलं दादाले मी आता गावाला जातो म्हटलं तो म्हणते थांबून जाय तर म्या म्हटलं आता काही गमत नाही आई बाबा होते तर चांगलं गमे म्हटलं मग काय गलत बोलली मी आणि तुम्ही कोणत्या चांगल्या वागून राहिल्या बापा नाही तर मी तर तुम्हाला खाऊच नाही देऊन राहिली हातच हिसकून राहिली तुमच्या तर काय पाहा लागते तुम्हाला हात नाही लावू देत म्हटलं मी कोण्या वस्तूले माझ्याच घर असून मला माझ्या घरासारखं राहिले नाही भेटत तुम्ही आल्या म्हणजे सासू तर गेली पण वनवास नाही सरला माझ्या मागचा मी कोणता वनवास करून राहिली वहिनी तुम्हाला कोणता वनवास केला मी तुम्हाला सांगा ना आणि माझ्या आईनं तरी कोणता वनवास केला तुम्हाला तुम्ही आल्या तेव्हापासूनच तर शिरजोर होऊन राहिले आमच्यावर मग नाही तर काय तर आल्या तेव्हा आल्यापेक्षा हिस्सा पाहिजे आल्यापेक्षा हिस्सा पाहिजे द्या माय मले जरासं काही झालं का द्या माय मले वहिनी जे माय आहे ते तर मी मागणारच आहे आज मागो उद्या मागो परवा मागो कधी मागो पण मी मायवाला घेतल्याशिवाय थोडं सोडणार थोडी आहे काही गरजच नव्हती तिथं कंपनी बांधायची तुम्हाला माझ्या नावानं आहे ना ती जागा हा मी ते घेणारच आहे आणि आता तुम्ही अशा बोलता ना आता तर पक्क्यातच घेणार आहे मी हो घ्या ना घेऊन घ्या आतापर्यंत काय म्हणते भावाले लुटलं आता सगळंच लुटून घेऊन जा भिकारी करून ठेवून द्या ना आम्हाला आम्ही भीक मागतो मग तुम्ही भीक मागा नाही तर काही करा मला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीचं काय मी माझ्या भावाचा विचार करून राहिली म्हणून एवढा विचार करतो नाही तर केला नसता म्या पाव हाय तुमची बहीण तुम्ही म्हणता ना माझी बहीण घेत नाही हिस्सा हा मी तुम्हाला नेहमीची म्हणून राहिली म्या म्हटलं होतं तुम्हाला का कशा करून सह्या घेऊन घ्या तर तुम्ही काय म्हणे नाही माझी बहीण घेत नाही माझी बहीण लई इमानदार आहे माझी बहीण लई चांगला आहे माझ्या बारात चांगलं सोचते हे होय काय आता अरे बाबा तू डोकं नको खाऊ बरं जाय बरं तिकडे तू हे कामं करत जाय तू आमच्या गोष्टीत लक्ष नको देत जाऊ हो मी कामं करतो आणि तुम्ही बायका बहिणी चुकल्या करा बहिणीजवळ माया बहीण तुमच्याजवळ करते अरे गीता मी काय म्हणतो तिच्या इकडे लक्ष नको देऊ तू ते तुझे कागद करून घेजो तू हा दादा बरोबर आहे आता मी ते करणारच आहे आतापर्यंत मला विचार केला पण आता ते माय नावानं करून देजो काय अन प्रेमानंच घेतलेलं बरं राहते झगडे भांडणं झाल्यापेक्षा आणि कोर्टात गेल्यापेक्षा प्रेमानं जे आहे ते माझे कागद तुम्हाला देऊन देजो कारण का बाबानं सगळं लिहूनच ठेवलंय आपल्या दोघालेही आपल्यासाठी कुठं जायची गरज आहे नाही सगळं अलग करून ठेवलंय फक्त ते कागद तुझ्याजवळ आहे ते कागद मला देऊन देजो हा हो ठीक आहे देतो टेन्शन नको घेऊ तू काहीच कपाटातच ठेवले आहे मी कागद अन सेफ आहे फाईलच तयार केली आहे त्याची काही टेन्शन नको घेऊ तू मस्त घेऊन जाय अन तुला जे करायचं आहे ते कर तिथं काय करायचं आहे मला मी काय तिथे येऊन थोडी राहायची आहे दादा इथे येऊन राहीन काय मी एवढ्या मोठी मुंबई सोडून मग काय करशील तिथं काही नाही इकून टाकन मी ते काय करतो ठेवू नाही हा एक बाग करन ना मोकळा करन पैसा घेऊन घेईन माझ्या लेकराच्या कामात पडते अरे त्या ठेवली तर लय चांगला आहे ते करोड रुपयाची जमीन आहे म्हटलं ते आज कंपनीची आहे ना थोडी चालते का आपली कंपनी पण दादा मी तिथून इथे येऊन काहीच करू नाही शकत म्हटलं असं कर त्याचे तूच मला पैसे देऊन दे नाही तर अन तूच घेऊन घे हा इकत घेऊन घे ना तू हो म्हणजे तेच मालक आहे आता त्याचे आणि तेच इकत घेईन तुमच्याजवळून थोनी आहे मालक मीच आहे त्याची मायबापानं पहिले माझ्याजवळून सेवा करून घेतली चांगली आणि बोरीच्या नावानं करून ठेवून दिलं सारं आम्हाला फसून ठेवून दिलं किती सेवा केली तुम्ही सांग ना मला एखाद्या डाव केली काय तर एका गिलास दुधासाठी तर माई मरून गेली एक गिलास दुधासाठी मेली म्हटलं मै आई वहिनी सारं माहित आहे म्हटलं मला एवढंच हे होतं तर आणून द्यायला पाहिजे होतं तुम्ही नाही होतं तरी देऊ काय मी कुठून देऊ आणून मग पोरीनं द्याव सगळं तर तुम्ही काय साठी होत्या मग तुम्ही काय फक्त काय इस्टेट घ्यायसाठीच होत्या काय त्याची कमी नाही जमा करून ठेवलं माझ्या बापानं लय मोठं करून ठेवलं म्हटलं आमच्या दोघाई बहीण भावासाठी तर ननद बाई मला तुम्ही आता एक गोष्ट सांगा सेवा नाही केली हा असं नाही का केली नाही तुम्ही किती केली मायबाप मरेपर्यंत तुमचे इस्टेटीच्या वारसदार होऊन राहिल्या अर्ध्या अन सेवा करायच्या वेळेस नाही झाल्या मग अर्धी फक्त मला बोलायला होऊन राहिला तुम्ही ते तुमचं कर्तव्यच आहे वहिनी करायचं सून होय तुम्ही ह्या घरची हो तर मग सून होय मी तर मग इस्टेट घ्यायचं माझ्याच अधिकार आहे ना
तुम्ही कोणी यानं घेऊन राहिल्या? केलं तर काहीच नाही तुम्ही मग मायबापाचं. थोडंसं तुम्ही करायला पाहिजे होतं. वहिनी मी स्वतःहून काहीच नाही घेऊन राहिली आहे. माय बापानं मला दिलं आहे म्हटलं पहिलेच. कारण का जेव्हा माझा जन्म झाला म्हणते माय बाबाजवळ काहीच नव्हतं, तर माझा जन्म झाला आणि माय बापाजवळ मग गती सगळं व्हायला लागलं. म्हणून माय बाबानं ठेवाली जमीन माझ्या नावानं केली होती म्हटलं. कारण का दादा तर मोठा आहे, तेव्हा काहीच नव्हतं. मग घेऊन जा ना बापा सारं लुटून इथून. हा तुमच्या घरी तर तुम्ही गेल्या तर सगळं भरभराट झाली. मग आता इथचे घेऊन जा अजून त्याच्यात भरभराट करायला अजून जास्त होऊन जाते तुमच्याजवळ. नेणारच आहे मी आणि मी जाणारही आहे. मी काही तुमच्या इथं थांबायला आली नाही आणि राहायला आली नाही. पण माहित आहे जायच्या पहिले माय भाषाचा संसार चांगला करून जातो मी. हा पहिले त्या सुनीले आणाले जातो. तुम्ही तर जात नाही म्हणता, मीच जातो. मी कायले जाऊ तिला आणाले? म्या म्हटलं काय तिला जाय म्हणून? ते स्वतःच्या पायानं गेली म्हटलं. लग्नातूनच ते माझ्या भावाच्या लग्नातून तिच्या माईसोबत गेली तिकडच्या तिकडे. काय गरज होती तिला जायची? म्या म्हटलं तिला जाय. इथं कोणतं दुःख होतं काय तिले? वहिनी दुःख नव्हतं तर अशीच गेली काय तुमची सून घर सोडून? कोणती सून जाते? पोरग चांगला आहे, सासरा चांगला आहे, मग तुमच्या यानं तर गेलीच म्हणते ते. अरे मी काय म्हणतो सुशीला, मूर्खपणा काही करू नको. तिच्या भावानं का रिपोर्ट दिला तर तू फशीन म्हटलं जिंदगीची जेलात, समजलं? त्याच्यापेक्षा चाल समजदारी घे अन जराशी काय आहे एवढंच म्हणा लागन तुले का बाई चाल घरी म्हणून आपल्या. मला काय जेलमध्ये टाकन तिचा भाऊ? तिनं सारं सांगितलं तिच्या घरी का माझ्या सासूनं दुधात काय काय टाकलं, मला मारायचा प्रयत्न केला, सगळं माहित आहे, सगळं सबूत आहे तिच्या जवळ. हा तिनं सगळं सांगितलं तिच्या भावाले. आणि तुला तर माहितच आहे मग तिचा भाऊ कसा आहे. तो काय रिपोर्ट देईन आणि देईन तुला अंदर टाकून. बस मग जेलात तिथं. हा चांगली काय म्हणते तर हे करतो तिथं चक्की पिझ्झो मग. नाही बापा मी नाही जात जायला गेलात. मला मोठं भाऊ लागतं जायला जायचं. मग नाही जात जेलात तर तयारी कर. जाऊ आपण तिथं जरा असं बोलून घ्यायचं आणि घेऊन यायचं सुनीले. काय भार मंदिर चाललाय तुला बोलायले? जराशी माफी मागितलं तर लहान नाही होत असते माणूस. पण घर जर सुधारलं तर चांगली गोष्ट आहे ना. आता ते पोरगी जर नाही आली तर काय करशील मग? ठीक आहे येतो. कधी या लागते सांगून द्या. चाल ना कर ना तयारी. हा चाललं जाऊ घंटा 2 घंट्यात. बाई बी मग थांबत नाही म्हणते गीताबाई जास्त दिवस, तर मग आपल्याला जायला लागून जाऊन येऊन जाऊ जरासं भेट घेऊन. तिला जायला लागते म्हणते. मग तिनं काय ते सोन्याच्या कानातले आणले म्हणते तिला द्यायले. आता सून आली बा लग्नाला नाही येणं झालं तिचं तर देऊन देतो म्हणते ते. हो करतो मी बात करतो तयारी. काय झालं बाबा? अरे काही नाही, हे तू याई मानली आता जाऊ म्हणते रुपालीला आणण्यासाठी. तर चालतं ना म्हटलं, कधी चालतं? आहे काय तिच्या घरी सगळे, तिच्या आई बाबा सगळे घरी असल्यावर जाऊ म्हटलं. बाबा आता पाण्या पावसाच्या घरीच राहते सगळेजण. कुठं जाते? फक्त गोपाल दादा जाते दुकानवर आणि जर बोलावलं तर तो फोन केल्यावर येऊन जाते घरी. तर चाललं जाऊ म्हटलं मग आज. नाही घेऊन येऊ सुनबाईले. हा बाबा फोन आला होता तिचा मले. म्हणे काय म्हणे आई काय म्हणे येतो म्हणे का नाही म्हणे. ते तर अडूनच बसली आहे आता. हे सगळं तुमच्या यानं होऊन राहिलं, बाकीच्या सगळ्याच्या यानं. सांगून देतो मी आता. आई येतो म्हणे ते. फक्त कसं आहे आता तू आली तर तेवढंच बरं वाटते सगळे. का नाही बा आली बा सासू, म्हटलं सासून चल म्हणून. तुला का तिथं काय ते काय पाया पडायला लावणार आहे का तिच्या? आता सगळेजण म्हणतेच बापा, तर काय आहे त्या बायकोच्या पाया पडल्या तर ते करून घेणे. आता तेच राहिलं. आई काय बोलतो तू? रुपया तिच्याकडे लक्ष नको देऊ सध्या काय. फक्त ते तयार आहे एवढं समज. आणि मी काय म्हणतो मी जरासं चक्कर मारून येऊन जातो. येतो तेवढं ते काय म्हणते कोण आलं कोण नाही हे सगळं पाहतो आणि येतो घरी. तर तू तयारी करून ठेव, गाडी गिडी काढून ठेव आणि तयारी करून ठेव, निघून जाऊ आपण. हा बाबा ठीक आहे ना. बाबा तसं ते काही जास्त हे नाही आहे, नाराजच काम नाही आहे. कारण का तिला तिच्या आईनं बाबानं सगळ्यांना समजवलं की तिथं जायला लागते असं तसं म्हणून. तर ते जास्त काही तिला मनवाची गरजच नाही आहे. तर मग बाबू तूच जा ना वा. तूच जाय आणि घेऊन ये तिले. कायले म्हणा माझ्या आईले म्हणा हलकं पाडता आता इथं सगळ्याच्या समोर. आई नाही म्हणते ते म्हणते येतो म्हणते मी तयार आहे, पण तुमची आई आली पाहिजे म्हणते मला न्यायले. बाबा मी सांगून देतो तिले मग आहे ना येतो म्हणून आम्ही घंटाक भरात दादाला घरी ठेव म्हणून. आणि बाबा तर वावरात जाते तर जाऊ गेले त्याचं काही हे नाही आहे. ते दादा आणि आई दोघांची जरूरत आहे तर मग सांगून देतो. हो सांगून दे येतो म्हणा आम्ही, तयारीत राहा म्हणा, सामान सुमान भरून ठेवून दे म्हणा तुला काय काय आहे तो. हा सांगतो ना मी फोन करून. बाबा काका आले होते. ते शुभांगी ताईले पाहुणे येऊन राहिले म्हणे पाहाले, तर तुम्हाला बोलावलं होतं. अरे कधी आला होता तो? लय टाइम झाला का बाबा. आता तर ते गेले पाहुणे, लय वेळचे गेले. तुम्हाला यायला उशीर झाला ना, तर काका म्हणे आले म्हणे बाबा तर पाठवून दे जा म्हणे, नाही आले तर मग राहिलं म्हणे. आता तुम्ही गेले तर आले डायरेक्ट आताच. मग आता आम्ही काय करावं बा? आता त्याला असं वाटन का दादा आलाच नाही. काऊन त्याला माहित नाही आहे काय दादा गेला एकडाव काही येत नाही म्हणून? त्यानं मग मला एखादा फोन लावा लागत होता का दादा येशील काय म्हणून लवकर जरासा. म्हणे लावतो म्हणे वहिनी म्हणे फोन म्हणे. म्हटलं लावा म्हटलं तुम्ही, मी तर सांगतोच म्हटलं आले म्हणजे, पण तरी तुम्ही एखादा फोन लावून द्या म्हटलं. गेले म्हणते ना मग आता पाहुणे, आता काय करू तिथं जाऊ नाही मी. आता तो भेटला म्हणजे बोला लागून मला. जाऊ द्या ना तिकडे. नाही तर नाही आपल्या तर सोयरिकीत होताही नाही. अन राहिलं सोयरिकीत असाच ते तर त्याची बहीण तिची बहीण होय जयाची. का पोरगी थोडीच आहे का आपलं जाणं अर्जंटच आहे तिथं.
होते ना तिचे मायबाप होते, जवळ आहे, पोरगी आहे, सारेच काय तिथं. ते कसं आहे आता त्याच्यासारखं करणं जमन काय आपल्याला, आपण मोठा आहे. हा, तो ना समज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो आला असता, पण तो होताच नाही ना घरी त्या दिवशी, आणि आपणही त्याला काही म्हटलं नाही, तर कसं थांबून तो. तुमच्या भावानं म्हटलं, पाहिलं पाहुणे येऊन राहिले, सारं येऊन राहिलं, त्याच्याच घरी बैठक होती, सारं होतं, मग काय होत होतं, नाही म्हटलं तर नाही म्हटलं बा दादानं, आपलं तर जाणं काम आहे, आपली तर पोरगीच आहे. अरे जाऊ दे, त्याच्या गोष्टी नको घेत जाऊ तू, त्याच्या गोष्टी करत नको जाऊ. त्याला नाही आहे एवढा कपटपणा. त्याचं काम कसं आहे, तो कायच्या तर येऊन जाते. त्या दिवशी त्याला असं वाटलं असं का पोरीले पाहुणे पाहायला येऊन राहिले बा, दादानं जरा असं म्हटलंय नाही आपल्याला, म्हणून त्यानं वाट पाहिली असं आपली, म्हणते का नाही म्हणत म्हणून. हो ना, पण वाटच नव्हती पाहिले पाहिजे, हे मलाही समजते का त्याच्या पोटात काही राहत नाही म्हणून, पण आपल्याला वाटते ना असं, मग का पाय बा राहिला असता देर आपला तर सोबत, हा भाऊ भाऊ बसले असते बैठकीत. झालं ना चांगलं सगळं. मग आता काय राहिलं त्या गोष्टी. आता हे पाह्य, कसं आहे, त्यानं आपल्याला मान दिला ना, बोलावलं ना. आता मी घरी नव्हतो म्हणून, असतो तर गेलो असतो. काय झालं काय मी बाबा बैठकीत, काही पताही नाही चालला. काय व्हायचं आहे, सारं पहिलं शिजलं आहे, मग आता काय व्हायचं राहिलंय, ते काय होच म्हणणार आहे ते. आता बोलावून आपलं घरदार पाहिले आणि करून टाकून. तसंही तो म्हणेस ना, साधंच लग्न करतो म्हणे, काही असं धुमधडाक्यात काही करत नाही म्हणे. मायबापाजवळ काही पैसा आहे नाही म्हणे तिच्या. काही बोलते ना व, काही बोलते ते. त्या दिवशी तर तिची आई सांगे, ते आता लग्नाला नाही लावा लागला पाहिजे म्हणून होते. तिची आई माहिती जयाची काय म्हणे, आता तर म्हणे 3 लाखात हे विकलं म्हणे, काय म्हणते सोयाबीन होतं म्हणे. तर मग कशी म्हणते बटे, पैसे नाही जमा करून ठेवत असं म्हातारपणासाठी. आता काम होते नाही होत बा. हो, तर जमा करावं लागते ना, कोण म्हणते करा नाही लागत म्हणून, पण एवढं हे करावं लागते काही एकदम, काही ना काही खर्चही करावं लागते. आपल्या लेकरासाठी नाही करू तर कोणासाठी करू मग. जाऊ दे, त्याचं सद्धरम त्याच्यासोबत, आपण काय फालतूच्या चेष्टा करत बसावी. तर मीरा काय म्हणते बेटा, आपलं जवायचा पोनगिन नाही आला काय? आला होता बाबा, मंगानीच येऊन गेला. येतो म्हणे, घ्याले म्हणे उद्या म्हणे 1 तारखेला. मग उद्या जातही काय तू? तू तर म्हणे मी 7 तारखेला जाईन म्हणे. मग 7 तारखेला येते म्हणे, पाहुणे 8ला जाईन म्हणे. नाही आई, मी कुठं चालली उद्या, मी त्याला पहिलेच म्हटलं होतं तुम्ही 7ला ये जा. तुम्ही 7 म्हणाल ना, मी 7च्या वर तर करणार नाही. बस 7ला या, रात्रभर थांबा, 8ला चाललं जाऊ, असं म्हटलं होतं काय त्याला. मग काय म्हणे, येतो म्हणे काय 7ला? हा येतो म्हणे, 7 तारखेला येईन म्हणे मी. मग थांबता कायले म्हणे, चाललं जाऊ म्हणे आपण म्हणे 3-4 वाजेपर्यंत गावाले म्हणे. मी म्हटलं नाही, 7 तारखेला या म्हटलं, रातभर थांबा म्हटलं, 8 तारखेला जाऊ म्हटलं. हो ना, आली तर जरा 4 दिवस राहिले तर भेटलं पाहिजे. इकून आली ना तिकून गेली, वाटत नाही पोरगी आल्यासारखी. काय बरं, तू आली ना तर आम्हाला एवढं चांगलं वाटून राहिलं आता, आणि तू नव्हती आता एवढे दिवस, तर असं घर खाली खाली लागून राहिलं होतं. मला तर गमूनच नाही राहिलं घरात, आता मीराचं लग्न झालं तेव्हापासून. बाबा मलाच तर गमत नाही तिथं, पण काय करू, आता राहत लागते ना, म्हणून आता राहायचं, आता सवय होईल तसं तसं गमन मग मला. का रुपाली, ते शांताबाईची पोरगी ती इथंच आहे अजून? हा बाई, हे महिना चांगली नाही ना, माय नंदीनं लय हे केलं म्हणते तिच्यावर, तर आम्हाला अजूनपर्यंत ही गोष्ट माहीतच नव्हती. आता माहीत झाली बाई, तिथं गेली होती का नाही मी तेव्हा. हो बाबा, तू ननद करी लय सज्जात आहे बिचारे, पाहिजे लक्ष ठेवत जाय तिच्यावर जराशी, नाही तर तू ये घरी येईन आणि तू कायच्यात काही टाकत जाईन बाबा ते. अहो आई, तुला माहित नाही, देणारे तर हेच वय कनी तुझ्या जवळ तिले, येईन दिलं ते औषध तिले, त्याच्याच्यानं येईले सारं माहीतच आहे आपल्या बहिणीची करतूत कशी आहे काय आहे. तर माय हो, येईन कायले करा बाबा जवळ असं, शोभते काय येईल असे काम. आई, ते ना गलत नाही दिलं, चांगल्यासाठी दिलं म्हटलं, म्हणजे येईन तिकून कुठून आणलं नाही पाहिजे बा, म्हणून ते येईन असंच नुकसान नाही होईन असं दिलं. पण त्या बैले समजायला पाहिजे ना, का कायले करायला पाहिजे असे काम. हा, स्वतःच्या सुनीले असं करणं शोभते काय तिले, स्वतःच्या नात्यासाठी नुकसान करून राहिली पैशासाठी. आई आता येतील ना ते, माझ्या नंदीच्या घरचे येईन ना रुपाली ताईला न्यासाठी. येतो म्हणे काय? हा म्हणे येईन म्हणे, न्यायालय महिना दशीन म्हणे, त्याची ते गोपाल दादा तसेच म्हणे डायरेक्ट म्हणे ते आले पाहिजे म्हणे, न्यायालय म्हणे तेव्हाच पाठवतो म्हणे. जाऊन पाहा लागून बाई जरासं शांताबाईच्या घराकडे, काय हाल इल्ला तर जाऊ जरासा. आई जाऊन पाहिजे बरं. तू चालशील काय? चालशील तर चालतो ना. मी येऊ काय? पाहिन, हा येऊन जाईन ना, मग चाललं जाऊ जरासं, येऊन जाऊ भेटून, म्हणून रुपाली ताईला भेटायला आली म्हणून मी तुला. हो ठीक आहे, चाल जाऊ मग, नाही तर मग कर ना तयारी, चाललं जाऊ, येऊन जाऊ जरासं जाऊन. आई साडी घालू काय मग मी? पाय बा तुला आता, इथं कायले साडी गिडी घालत बसतं, ड्रेसच घाल ना, राहू दे साडी, तिथं घालत जाय तुझ्या गावात. आई आवडते मला साडी घालायला, चांगलं वाटते. घाल मग, तुला आवडते तर काय आहे घाल. आई मी काय म्हणतो, उद्या चालशील काय दुकानात, आपण 2-4 साड्या घेऊन येऊ ना माझ्यासाठी. काऊन, एवढ्या तर साऱ्या साड्या आहे होत्या जोड आता. आई त्या सगळ्या कधी चांगल्या चांगल्या आहे ना, तर घरी घालायला मला साधारण अशा साड्या आणा लागते. चालतो ना, घेऊन येऊ ना आपण, पैसे दिले मला येईन, घेऊन ये म्हणे तुला किती पाहिजे, काय काय लागते, सगळं घेऊन ये जा म्हणे. बरं चाल जाऊ आता, मग मी तयारी करतो, रुपाली ताईच्या इथे झाले काय. हो कर मग लवकर लवकर.